मित्रांनो, शुद्ध अशुद्ध शब्द याच्यावरती प्रत्येक एक्झाम मध्ये हमखास प्रश्न आहेत आणि आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द याची सिरीज सुरू करणार आहेत. मित्रांनो, कमी टाइमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे, तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता बघा, शुद्ध शब्द ओळखायला सांगितले आपल्याला. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता म्हणतंय. ठीक आहे मित्रांनो, नियुक्त 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 सगळे सारखेच वाटतेत, पण हे एकदम चुकीचा पर्याय आहे. हे एकदम चुकीचा पर्याय आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, नियुक्त. शुद्ध शब्दावरती प्रत्येक एक्झाम मध्ये हमखास प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे, मध्ये आपल्याला त्याचे काही नियम पण पाहायचे. ठीक आहे, आणि मग खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? नियुक्त. न ला पहिली वेलांटी, य ला पहिला उकार आणि क ला त. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. परत शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, काय म्हणते बघा. बलिष्ठ बिलकुल होणार नाही. बलिष्ठ अजिबात होणार नाही. बलिष्ठ ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये हमखास येणारे प्रश्न आहेत, म्हणून आपण कमी टाइमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे, शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. परत शुद्ध शब्द, शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, महात्म्य. बरं बघा, बरं वाटते बघायला, पण होणार नाही. महात्म्य ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो. महात्म्य म्हणजेच ऑप्शन नंबर बी हा शुद्ध शब्द आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द, परत शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ठीक आहे, निलिमावर लय वेळा प्रश्न आला बॉय. निलिमानं, निलिमा होणार नाही. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, निलिमा. ठीक आहे, शुद्ध शब्द ओळखा. निलिमा. न ला दुसरी वेलांटी, ल ला पहिली, म ला एक काना. खालीलपैकी अचूक शब्द कोणता? अचूक शब्द, जे चूक शब्द नाही. खालीलपैकी अचूक शब्द कोणता म्हणते? ठीक आहे मित्रांनो, लयच वेळा प्रश्न आला बॉयचा. खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. आता आपण बोलताना काय म्हणतो बघा, सरळ सरळ पारंपरिक. पारंपरिक बरोबर का? ठीक आहे, आता इकडे बघा, पारंपरिक. ठीक आहे, पारंपरिक. इथं पा आहे आणि इथं पहिली वेलांटी र ला. पारंपरिक, इथं प आहे. पारंपरिक, इकडे पा. पारंपरिक, इथं पहिली वेलांटी. ठीक आहे, पारंपरिक. इथं मित्रांनो दुसरी वेलांटी. सगळीकडे सारखंच वाटते बघायला. ठीक आहे, काय करू ता लक्षात घ्या. आता इकडं कधी जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो, तर पारंपरिक, पारंपरिक सांगायचं, असं सांगायचं. मराठी भाषेमध्ये पारंपरिक वर्ण किती येतं? 48 आहेत. किती येतं? 48. मग पारंपरिक नाही तर पारंपरिक म्हणते. मग लक्षात ठेवायचं तुम्ही. आपण काय म्हणतो? पारंपरिक आपलं बरं वाटते, पण तसं नसून पारंपरिक. आणि र ला पण पहिली वेलांटी आहे, प ला काना नाही. पारंपरिक. ठीक आहे, आणि मग पारंपरिक कोणतं आहे? पारंपरिक आहे बघा, हे होणार नाही. पारंपरिक हे पण होणार नाही. पारंपरिक ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, पारंपरिक. लक्षात घ्या, पण ते चुकीचंच वाटते. आपण बोलताना आपण काय म्हणतो? पारंपरिक, पण पारंपरिक नसून काय आहे मित्रांनो? पारंपरिक. खालील पर्याय उत्तरातून शुद्ध पर्यायी शब्द सांगा. शुद्ध पर्यायी शब्द सांगायचा मित्रांनो. शुद्ध. ठीक आहे, अग्निहोत्री बिलकुल होणार नाही पर्याय. अग्निहोत्री. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, अग्निहोत्री. अग्निहोत्री हे शुद्ध शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे, शुद्ध लेखनाच्या दृष्टीने पुढील शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध लेखनाच्या दृष्टीने पुढील शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, थोडक्यात काय ओळखायचं आपल्याला? शुद्ध शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, मग काय म्हणतंय? पुनर्जन्म.
बर, त्यानंतर पुनर्विवाह, पुनर्जन्म, बिलकुल नाही, बिलकुल नाही. पुनर्विवाह ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पुनर्विवाह ऑप्शन नंबर बी. पुनर्विवाह. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. कसला शब्द ओळखायचा आहे? शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तसू तसू. बरं, आता खालीचे पाहू. हा तर शुद्ध आहेच बघा, पण खाली पण पाहू. तसू तसू, तसू तसू, तसू तसू नाही. मग तसू तसू, स ला दुसरा उकार, स ला दुसरा उकार. ऑप्शन नंबर 1 ये. व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता ते लिहा. व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता ते लिहायचं आहे आपल्याला. आकुंचन पहिलंच ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो. आकुंचन, आकुंचन, क लवकार पहिला, अ लकाना आ. ठीक आहे. अंकुचन नाही, आकुचन नाही, अकुंचन पण नाही, आकुंचन. खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, धनुर्विद्या ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे ये. धनुर्विद्या. ठीक आहे. हे चुकीचे पर्याय आहेत. ठीक आहे. खालीलपैकी पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. ध न लवकार पहिला, व ला वेलांटी पहिली आणि त्याच्या रफार आणि द्या, धनुर्विद्या. धनु अधिक विद्या, धनुर्विद्या. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा. आता शब्द ओळखायचा मात्र अशुद्ध, ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आपण. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. ठीक आहे मित्रांनो, आहेर बरोबर शब्द आहे. अनावश्यक बरोबर आहे. उत्कृष्ट बरोबर आहे. आशीर्वाद हे चुकला आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. आशीर्वाद, 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 आशियाधिकवाद, आशीर्वाद. ठीक आहे मित्रांनो, हे बरोबर आहे बा. व रफार आहे बरोबर आहे, पण इथं तुमच्या शला दुसरी वेलांटी बघा. आशीर ही दुसरी वेलांटी आहे आणि रफार वर आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. याच्यावर लयच वेळा प्रश्न आला बघा आशीर्वादवर. मग बरेच जण चुकीचं लिहितात. कोणी आशीर्वाद लिहितंय, कोणी म्हणजे त्यात भरपूर प्रकारे आपल्याला लिहिता येते, पण बरोबर कोणता आहे? आशीर्वाद. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. असा शब्द ओळखा जे शुद्ध आहे. ठीक आहे. मग काय म्हणतंय? मतितार्थ झालं. मग पुन्हा कायला काय ओळखायचं? मतितार्थ. मग हा शुद्ध शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे. अशुद्ध, अशुद्ध, अशुद्ध त्याच्याविषयी बोलून पण काय उपयोग नाही. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचे मित्रांनो. शुद्ध आणि अशुद्ध याच्यावर तुम्ही बघा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न आहेत, म्हणून काही गोष्टी लक्षात घेऊन आपण त्या गोष्टी कंटेंट द्यायलो. ठीक आहे. आणि मग निरभ्र काय ओळखायला सांगितलंय? पुढीलपैकी शुद्ध शब्द. मग हे अशुद्ध आहे, निरभ्र. निर्जन अशुद्ध आहे. निर्झर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, निर्झर. पुढीलपैकी शुद्ध शब्द येतो निर्झर, हे पण अशुद्ध आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द ओळखा म्हणाले, अशुद्ध. ठीक आहे मित्रांनो, शरीर हा शुद्ध शब्द आहे. नवीन हे शुद्ध शब्द आहे. प्रतीक्षा शुद्ध शब्द आहे आणि संगीत हे अशुद्ध शब्द आहे. ठीक आहे. तिथं दुसरी वेलांटी पाहिजे होती. ठीक आहे. मग शरीर, नवीन, प्रतीक्षा हे तिन्हीच्या तिन्ही कसले शब्द आहेत? शुद्ध शब्द आहेत. आणि इथं संगीत हा अशुद्ध शब्द आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. परत शुद्ध शब्द ओळखा म्हणते. ठीक आहे. तर मित्रांनो, उज्ज्वल पहिलंच ऑप्शन बरोबर आहे, उज्ज्वल. इकडे लक्ष द्या. उत अधिक ज्वल. लक्षात घ्या मित्रांनो, काय सांगतो पहा. या तच्या पुढे जर तुम्हाला ज दिसलं, इकडे पहा, उ जशा तसा. या तच्या पुढे जर तुम्हाला ज दिसलं तर या तचं अर्ध ज बनतंय. काय बनतंय? अर्ध ज. पुढील ज ला मिसळतंय. कसं होईल हे ज? या तच्या पुढे जर तुम्हाला ज दिसलं, तचं अर्ध ज बनणार, पुढील ज मध्ये मिसळणार. मग हे अर्ध ज ह्या तचं बनलंय. पुढील ज ला
मिसळणार आणि व जशास तसं. मग उत अधिक ज्वल उज्ज्वल संधीचं नाव आहे तची व्यंजन संधी. आणि शुद्ध शब्द आहे बघा, वाटत नाही, वाटते हे करा परीक्षेत, पण मग उत अधिक ज्वल उज्ज्वल ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, एक जरी प्रश्न तुमचा बरोबर आला तरी आपल्या व्हिडिओचं सार्थक झालं, विषय संपलेला आहे. अतिशय महत्वाचे प्रश्न घेतले जे हमखास पारंपरिक उज्ज्वल किंवा संगीत असे शब्द भरपूर चुकणारे प्रश्न आपण शुद्ध अशुद्धवरती घेतलेला आहे व्हिडिओ. मित्रांनो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास या सगळ्या गोष्टी करा, अन्यथा नाही केलं तरी चालतंय. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.